न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारात शेतकरी काकासाहेब रामराव तांगडे यांच्या 4 एकर क्षेत्रावरील तुरीच्या पिकाला अज्ञात समाजकंटकांनी रात्री आग लावून संपूर्ण पीक जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारात शेतकरी काकासाहेब रामराव तांगडे यांच्या गट नंबर 517-1 मधील 4 एकर क्षेत्रावरील यंदाचा संपूर्ण हंगामभर रक्ताचे पाणी करून पिकवलेली तूर एकत्र करून मशीनद्वारे गळणी करण्याची तयारी सुरू होती। मात्र त्याच्या अवघ्या 1 दिवस आधीच अज्ञातांनी संपूर्ण तूर गंजी जाळून टाकल्याची घटना घडली आहे। आगीच्या लोटात शेतकऱ्याचे महिन्याचे कष्ट, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह जळून खाक झालाय। पहाटे शेतात गेल्यानंतर संपूर्ण शिवार काळ्या राखेत बदललेले पाहून काकासाहेब तांगडे अक्षरशः कोलमडून पडलेत। शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर त्याचे स्वप्न, भविष्य आणि संसार उद्ध्वस्त झालाय। मी धनंजय तांगडे, युवा शेतकरी। माझ्या शेतामध्ये एका अज्ञाताने रात्री 10 वाजेच्या नंतर, मी 10 वाजता रात्री चक्कर मारून गेलो, त्याच्यानंतर कोणीतरी याला आग लावून दिली। माझ्या 4 एकर तुरी मी गोळा करून टाकल्या होत्या। तर काय उग्र भावना माझ्या असत्या ते माझ्या मनातल्या मनात आहे, पण हे माझे इतकी नुकसान आहे की मागच्या वर्षी काढलेलं नांगट यंदा मला नांगटच चालू करणं नाही परत। माझं 1 वर्षाचं सगळं पीक वाया घातलं आणि खाली नुसतं या राखच आहे, सगळी राख, टोटल राख। आळ कोणावर घेतात, रात्री इतकं राखून बिखून सगळं करून 4-4 वेळेस चक्रा मारून गोळा केलं। सगळे वर्षाचे कष्ट, निसर्गाच्या लहरी पानाला तर कंटाळून हे झालेलंच आहे। पुढं मुढं माल आलता तो पण कोणतरी दुश्मनाने जळून टाकला। हे असं करून काय आता? या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले। या गंभीर घटनेची तक्रार पाचोड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला आग लावण्यासारखा अमानुष गुन्हा करणाऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी शेतकरी आणि ग्रामस्थांकडून केली जाते। काल रात्री आमच्या दावरवाडी शिवारामध्ये अत्यंत संतापजनक घटना घडली। ओठाचा तोंडाला आलेला घास अज्ञात समाजकंटकांनी तुरीला आग लावून अक्षरशः सगळ्या तुरी भस्म करून टाकल्या। एक तर मागच्या वर्षी आणि या वर्षी अतिवृष्टीचं नुकसान, कुठेतरी तोंडात आलेला घास, परंतु कोण अज्ञातांनी जवळपास 4 एकर तुरी या रात्री पेटून दिल्या व शेतकऱ्यांचं पूर्ण 100% नुकसान झालं। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की सदरील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात यावी। तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो, सदरील घटनेचा तात्काळ छडा लावून गुन्हेगारास तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी। कारण की पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आज जर असे तोंडात आलेला घास जर कुणी अज्ञात असं जर नुकसान करत असेल तर अशा गुन्हेगाराला कडक कारवाई व्हायलाच पाहिजे। या आमच्या संबंध शेतकऱ्याच्या वतीनं माझी मागणी असणार आहे। धन्यवाद। सतत निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणारा शेतकरी आता अशा समाजविघातक कृत्यांचा बळी ठरत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध तुटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे। न्यूज सुपर वन साठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।